हॅलो डिअर, वेलकम बॅक अगेन. सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 या सिरीजला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर समोरील पार्ट घेऊन आलेलो आपण संरक्षणविषयक जे काही घडामोडी. तर या सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 या सिरीजमध्ये घेऊन येण्यामागे एकच उद्देश आहे. सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 बुक जर असेल तुमच्याजवळ तर तुम्ही वाचू शकता, पण ही सिरीज घेण्यामागे वेगळा उद्देश आहे. मी याआधी पण सांगितलेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक न्यूज आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची नसते. त्या न्यूजमधून प्रश्न कुठून तयार होतो आणि कुठून होऊ शकतो हे आपल्याला पहिले ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला करायची गरज नाही, फक्त व्हिडिओ सिरीज पूर्णतः तुम्ही फॉलो करा. तुमचं करंट अफेअरबद्दल जी काही मनातील भीती निघून जाणार आहे. तर बघ व्हिडिओला स्टार्ट करूया. तर INS विंध्यगिरी हे प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत बांधण्यात आलेली जी काही एक युद्धनौका आहे, ही 6व्या क्रमांकाची युद्धनौका आहे, लक्षात ठेवा. INS विंध्यगिरी काय, मग हे एक युद्धनौका आहे, हे 6व्या क्रमांकाची युद्धनौका आहे आणि प्रोजेक्ट 17 अंतर्गत ही तयार करण्यात आलेली आहे. मग कोलकात्यातील हुगळी नदी परिसरात इथं जलावतरण करण्यात आलं. कोणा हस्ते करण्यात आलं? द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. झाले 3 पॉईंट क्लिअर आपले परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर INS विंध्यगिरीची वैशिष्ट्ये काय? मग कर्नाटकातील विंध्यगिरी जे काही पर्वत आहे त्या पर्वताच्या नाव देण्यात आलेले. हिची क्षमता जर बघितलं तर बराक 8 आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता हिची. निर्मितीमध्ये जर बघितलं तर 75% स्वदेशी उपकरण यामध्ये वापरलेले आहे, बाकी 25% विदेशी आहे. तर तुम्हाला विचारू शकते INS विंध्यगिरी हे पूर्णतः स्वदेशी आहे का? नाही, तर ती 75% स्वदेशी उपकरणांनी तयार केलेली आहे. तर प्रोजेक्ट 70 अंतर्गत भाग आहे आणि माझगाव डाक लिमिटेड येथे तुम्हाला माहीत असेल GRSC यांनी तयार केलेली आहे. तर ही 6व्या क्रमांकाची युद्धनौका आहे. जर बघितलं तर नौदलाची जी काय आहे डिझाईन ब्युरो यांनी रचना केलेली आहे आणि हिची भारवहन क्षमता जर बघितली आपण 6670 टन आणि हिची लांबी लक्षात ठेवा 150 मीटर आणि ताशी वेग 52 किलोमीटर हिचा वेग आहे. तर मग जुने INS विंध्यगिरी काय आहे? मग जहाज. तर जुने INS विंध्यगिरी जहाज जर बघितलं आपण तर निलगिरी श्रेणीचे एक फ्रिगेट जहाज होते आणि ते 8 जुलै 1981 मध्ये कार्यान्वित झाले होते. पण जवळपास जर बघितलं तर 30 वर्षानंतर 2011 मध्ये झालं कसं की जे की जर्मनी व्यापारी जहाज आहे, या व्यापारी जहाजाची त्याची धडक झाली म्हणून ते जहाज बुडले. INS विंध्यगिरी जहाज 2011 मध्ये बुडलेले जहाज आहे INS विंध्यगिरी. INS महेंद्रगिरी मग हे पण एक नौदलाची युद्धनौका आहे आणि हे पण प्रोजेक्ट 70 अंतर्गत काय बांधण्यात आलेली आहे. आणि या युद्धनौकेचं जलावतरण जर बघितलं उपराष्ट्रपती जगदीप धनखड केलेलं आहे. आणि हे महेंद्रगिरी नाव जर बघितलं ओडिशातील जे काही पूर्व घाट आहे येथील जे काही महेंद्रगिरी जे काही पर्वत आहे, हे पर्वत शिखर जे आहे याच्यावरून नाव दिलेलं आहे. माझगाव डाक जे काही शिपयार्ड लिमिटेड मुंबई यांनी तयार केलेलं आहे. आणि जर बघितलं निलगिरी क्लासमधील जे काय आहे हे फ्रिगेटची काय 7वी आणि शेवटची युद्धनौका आहे, लक्षात ठेवा. निलगिरी क्लासमधील फ्रिगेटची 7वी आणि शेवटची युद्धनौका. लांबी 149 लक्षात ठेवलं तरी चालेल, वेग 28 नॉट्स. ठीक आहे. प्रोजेक्ट 17 अल्फा जे काय आहे हे याबद्दल जर बघितलं स्टेल्थ मार्गदर्शित म्हणजे क्षेपणास्त्राची जहाजांची एक मालिका आहे ती की तयार केली जाते. त्यामध्ये जर बघितलं तर वर्ग निलगिरी आहे त्यांचा आणि बांधणी जर बघितलं त्यामध्ये गार्डन रिच शिपयार्ड आणि इंजिनियर्स आणि माझगाव डॉक लिमिटेड हे 2 जे काही कंपन्या आहेत हे तयार करत आहे आणि या अंतर्गत 7 युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली आहे. खाली जर बघितलं आपण 7 युद्धनौका आहेत, तुम्ही हे लक्षात ठेवलं तर बरं होईल. तर त्यामध्ये पहिली जर बघितले निलगिरी कधी अनावरण करण्यात आली? 2019 मध्ये. सिम्पली वर्ष लक्षात ठेवा. मग उदयगिरी 2022 मध्ये, तारागिरी 2022 मध्ये आणि महेंद्रगिरी 2023 मध्ये. तर या 4 जर बघितले आता माझगाव जे काही डाक आहे लिमिटेडद्वारे बांधणी केलेली आहे. उरलेल्या 3 जर बघितलं तर हे गार्डन रिच शिपयार्ड यांनी तयार केलेलं आहे. तर हिमगिरी त्यानंतर मग 2020 मध्ये आलेली, मग दुनागिरी 2022 आणि विंध्यगिरी 2023. तर लक्षात कसे ठेवायचे? नील उदय तारा महेंद्र हिंदवी, नील उदय तारा महेंद्र हिंदवी अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे 7. पुढील न्यूज बघूया आपण. तर पुढील न्यूज आहे मनीषा पाधी जे काही आहे 2015 मध्ये जे की हवाई दल आहे, या हवाई दलाचे जे काय मनीषा पाधी एक स्क्वॉड्रन लीडर आहे. तर यांनी भारतीय सशस्त्र दलात भारताची पहिली महिला ADC म्हणून काय यांची नियुक्ती करण्यात आली. आता ADC काय आहे? एड डी कॅम्प हे फ्रेंच जर बघितलं तर हे फ्रेंच शब्द आहे आणि या फ्रेंच शब्दाचा अर्थ होतो की रणांगणावरील काय मदतनीस, रणांगणावरील मदतनीस. जर बघितलं तर ADC म्हणून नियुक्ती करण्यात आली मनीषा पाधी यांची. तर कोणी केलेली आहे? मग मिझोरमचे राज्यपाल हरिबाबू यांनी
ही ADC म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मनीषा पादी यांची. त्याचा अर्थ होतो रणांगणावरील मदतनीस. मनीषा पादी रणांगणावरील मदतनीस ADC लक्षात ठेवलं तरी चालेल. तर देशाच्या संरक्षणाची समर्थ अधिकारी घडवणे जे काही आहे हे राष्ट्रीय प्रबोधिनी NDA यांचे 75व्या वर्षाच्या इतिहासात दीक्षांत संचलनात महिलांच्या तुकडीने प्रथमच काय पथसंचलन केलेले आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे NDAला 75 वर्ष झालेले आहेत. कमांडर प्रेरणा देवस्थळी. कमांडर प्रेरणा देवस्थळी नेमकं काय केलं मग यांनी, तर भारतीय नौदलाचे युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला आहे. जी की भारतीय नौदलामध्ये युद्धनौका आहे तिचे नेतृत्व करणारी पहिली महिला जर बघितली तर कमांडर प्रेरणा देवस्थळी. मग यांनी जर बघितलं तर 1 डिसेंबर 2023 गोव्यातील INS त्रिंकट जे काय आहे हे कमांडिंग ऑफिसर म्हणून काय निवड करण्यात आली आहे. तर यामध्ये मूळ मुंबईच्या आहेत ते 2009मध्ये ते नौदलात दाखल झाल्या. सेंट झेवियर्स कॉलेज म्हणून त्यांनी मानसशास्त्राची पदवी घेतली. हे महत्त्वाचं नाही एवढं, फक्त एवढं लक्षात ठेवा कमांडर प्रेरणा देवस्थळी काय केलं यांनी, तर नौदलातील युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला ठरली आहे. तर ते जर बघितलं तर नौदलातील युद्धनौका कोणती, INS त्रिंकट. ओके. तर हे त्रिंकट जर बघितलं अंदमान निकोबारमधील काय एक बेट आहे, त्या बेटावरून हे नाव पडलेलं आहे त्याला. तर अँटीशिप क्षेपणास्त्र चाचणी. आता अँटीशिप क्षेपणास्त्र चाचणी DRDOने विकसित केलेली आहे संरक्षण संशोधन विकास संस्थेने. तर ही स्वदेशी नौदल अँटीशिप क्षेपणास्त्र चाचणी 21 नोव्हेंबर 2023 रोजी बंगालच्या उपसागरात केलेली आहे. तर या अँटीशिप क्षेपणास्त्राचे जे काही पल्ला आहे ते 500 किलोमीटर लक्षात ठेवा. 500 किलोमीटर आहे. 500 किलोमीटर खूप जास्त होतो. तर अँटीशिप क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी बंगालच्या उपसागरात केलेली आहे. याचा क्षेपणास्त्राचा पल्ला 500 किलोमीटर आहे आणि सिकिंग 42B हेलिकॉप्टरमधून हे क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आलेली आहे. आता जर बघितलं आपण भारत ऑस्ट्रेलिया 2+2 संवाद. आता हे संवाद कशासाठी करण्यात येतो, जेव्हा संरक्षणाच्या बाबतीत दोन देश जवळ येतात ते हे सहकार्याच्या मदतीने किंवा त्या संरक्षणाच्या बाबतीत सहकार्य याबद्दल जवळ येतात. त्यासाठीच भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 20 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे 2+2 संवाद झालेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी आणि विविध क्षेत्रामध्ये धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी हे मंत्रिस्तरीय चर्चा करण्यात आलेली आहे दिल्लीमध्ये. मग जर बघितलं तर हा 2021मध्ये पहिला संवाद पार पडला होता भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान. हा दुसऱ्या क्रमांकाचा जे काय 2023मध्ये भारत ऑस्ट्रेलिया 2+2 संवाद आहे. यामध्ये कोण होते तुम्हाला माहीत असेल, दोन्ही देशाचे संरक्षण मंत्री असणार. भारत अमेरिका 2+2 संवाद. आता भारत अमेरिकेच्या दरम्यान पण 2+2 संवाद आला, ते पण दिल्लीमध्ये पार पडला. तो 10 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडला. आणि समोरील जर बघितलं आपण आता न्यूज, तर ते पण एक प्रकारची आपल्याला भारत UK 2+2 संवाद आहे. हा पहिल्याच क्रमांकाचा संवाद आहे. हा दिल्लीमध्ये पार पडला. आता अशा पद्धतीने जे की 2+2 संवाद हे नुकतेच 2023मध्ये पार पडले. लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया आणि भारतच्या दरम्यान, आणि हे दुसऱ्या क्रमांकाचा होता. आणि भारत आणि अमेरिका आणि भारत आणि युनायटेड किंगडम. तर यांनी या संवादामध्ये जर बघितलं तर व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, महत्त्वाचे तंत्रज्ञान, नागरी विकास, वाहतूक, आरोग्य आणि ऊर्जा यासारख्या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी सहकार्य वाढवण्याच्या मार्गावर लक्ष केंद्रित केले. आता संयुक्त सागरी दल काय आहे मग, संयुक्त सागरी दल मग जर बघितलं आपण तर यामध्ये 2+2 संवादापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काय म्हटलं की अमेरिकेचे लॉयड ऑस्टिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यांनी म्हटलं की संयुक्त सागरी दल जे आहे यामध्ये आता आम्ही पण सहभाग घेणार. तर हे काय आहे मग संयुक्त सागरी दल, CMF म्हटलं जाते त्याला, कंबाईंड मॅरिटाईम फोर्स. यामध्ये जर बघितलं आपण या CMFचं मुख्यालय बहरीनमध्ये आहे आणि यामध्ये 38 देशांची संघटना आहे CMF. आणि यामध्ये अरबी समुद्र, हिंदी महासागर, ओमानचे आखात, तांबडा समुद्र, एडनचे आखात यांच्याबद्दल जी काय सुव्यवस्था पाहिली जाते. यामध्ये तुम्हाला देश बघायला मिळतात इथे अमेरिका, जर्मनी, ग्रीस, इटली, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, ओमान, बहरीन, थायलंड, तुर्की. महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच पाकिस्तान पण या जे काय CMFचा सदस्य, या संघटनेचा सदस्य आहे. तर टोटल 38 देशाची संघटना आहे. तर तुम्हाला विचारू शकते नुकतीच संयुक्त सागर दल यामध्ये भारताने सहभाग दर्शवला आहे, तर ते नेमकं किती देशांची संघटना आहे, तर 38 देशांची संघटना आहे. यामध्ये पाकिस्तान हा या संघटनेचा सदस्य आहे किंवा नाही ते पण महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बघा पाकिस्तान हा देश जे काय आहे याचा सदस्य आहे. हे परीक्षेमध्ये अशा पद्धतीने जे काय पॉईंट आपल्याला जर लक्षात राहिले नाही तर आपण ते मिस करू शकतो. तर फ्लाइंग वेज ठरली आहे पहिली कंपनी. आता फ्लाइंग वेज जर बघितलं काय मग जे की बेंगळुरू स्थित कर्नाटकमध्ये जर बघितलं तर फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हे नागरी व विमान वाहतूक महासंचालनाद्वारे DGCA प्राप्त करणारी टाईप सर्टिफिकेट प्राप्त करणारी पहिली खाजगी कंपनी ठरली आहे. मग यांनी जे काय आहे
फ्लाइंग वेजला FWD-AIO नावाच्या स्वदेशी मानवरहित विमान प्रणालीसाठी UAS टाईप सर्टिफिकेट मिळालेलं आहे. फ्लाइंग वेज हे बेंगळुरूमधील कंपनी आहे. महत्त्वाची नव्हती पण असू द्या माहीत. तर इंडेक्स एक्स मग नेमकं काय आहे? चर्चेतील इंडेक्स एक्स कशाशी संबंधित आहे असा प्रश्न सरळ येऊ शकतो. तर इंडिया युनायटेड स्टेट डिफेन्स एक्सेलरेशन इकोसिस्टीम म्हटलं जाते इंडेक्स एक्स. तर हे पहिलीच जी काय आहे गुंतवणूकदार जी काय आहे बैठक आहे, गुंतवणूकदारांची काय बैठक आहे. मग इंडेक्स एक्स हे भारत आणि युनायटेड जे काही USA यांच्याबद्दल जर बघितलं युद्धाभ्यास आहे का नाही, तर एक प्रकारची एक गुंतवणूक बैठक आहे. हे कुठे दिल्ली येथे पार पडलेली आहे. आणि या कार्यक्रमादरम्यान गुरुकुल हे इंडेक्स एक्स शैक्षणिक मालिका देखील सुरू करण्यात आली आहे. कशासाठी? जे की नवीन उद्योग स्टार्टअप चालू होतात त्याबद्दल अमेरिका आणि भारत यांच्याबद्दल संरक्षण इकोसिस्टीम नेव्हिगेट करण्यास मदत करेल. त्यासाठी गुरुकुल हे उपक्रमाचे काय उद्दिष्ट आहे. तर इंडेक्स एक्स गुरुकुल लक्षात ठेवा, त्यामध्ये एक उद्दिष्ट म्हणून. तर हे काय आहे? तर हे एक प्रकारची भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान एक गुंतवणूक बैठक आहे इंडेक्स एक्स. B-12 रेडर. आता जे की अमेरिका आहे त्या अमेरिकेच्या वायुसेनेमध्ये एक महत्त्वाचं विमान B-12 रेडर यांची चाचणी केली त्यांनी कॅलिफोर्नियामधून. मग हे काय आहे? तर या B-12 रेडर जर बघितले हे अमेरिकेतील वायुसेनेच्या 6व्या पिढीचं विमान आहे. लक्षात ठेवा, B-12 रेडर जर म्हटलं तुम्हाला काय आहे तर नेमकं अमेरिकेतील वायुसेनेचं 6व्या पिढीचं विमान आहे. तर याची स्पीड जर बघितली आपण 2000 किलोमीटर उड्डाण करू शकते. बाकी वाचायची काही गरज नाही त्यामध्ये काही. हर्मिस 900 ड्रोन हे काय आहे? मग भारतीय सैन्यामध्ये लवकरच हेरॉन मार्क 2 ड्रोन आणि हर्मिस 900 ड्रोनचा समावेश करण्यात येणार आहे. तर हेरॉन मार्क 2 एक आणि हर्मिस 900 ड्रोनचा समावेश करण्यात येणार आहे भारतीय सैन्यामध्ये. तर या सैन्यात पाळत आणि शोध क्षमता वाढवण्यासाठी इस्रायलची जे काही कंपनी आहे हे संरक्षण कंपनी एल्बिट सिस्टीमकडून हे जे काय विकसित कंपनी. लक्षात ठेवा, हर्मिस 900 ड्रोन हे काय तर इजिप्तमधील जे काही इस्रायलमधील जे काही कंपनी आहे एल्बिट सिस्टीम यांच्याकडून. आणि जर बघितलं तर हेरॉन मार्क 2 ड्रोन हे समावेश आता करणार आहे आपल्या भारतीय सैन्यामध्ये 2 ड्रोन. तर तुम्हाला विचारू की हर्मिस 900 काय आहे? एक प्रकारचं तर ते ड्रोन आहे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर हेरॉन जर बघितलं 2 ते काय ड्रोन आहे. आता BSFचा अनोखा विक्रम. आता संरक्षण दलाने काही असे उपक्रम केले तर तुम्हाला विचारू शकते परीक्षेमध्ये. तर गुरांच्या तस्करीत जे काही अन्य काही गुन्हे घडतात त्या गुन्ह्याला रोखण्यासाठी संरक्षण दलाने म्हणजे BSFने बांगलादेश आणि भारत या सीमेवर मधमाशांची पोळी लावण्याचा एक अनोखा उपक्रम प्रयोग केला आहे. तर यामध्ये जर बघितलं तर भारत बांगलादेश यांच्यामध्ये 4096 किलोमीटरची जी काय आहे सीमा आपण हे करतो भारत बांगलादेशसोबत शेअर करतो. त्यामध्ये एकटा पश्चिम बंगालला 2217 किलोमीटरचा जोडलेला आहे बांगलादेशची जी काही सीमा. तर यामध्ये 32वी बटालियन ते तुम्हाला विचारले जात नाही, फक्त BSFचा अनोखा उपक्रम आहे. मधमाशांच्या पोळ्या भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान त्यांनी केलेले आहे. तर हे आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने या हे प्रकल्पासाठी महत्त्वाचे सहकार्य केलेले आहे केंद्र सरकारने. आणि केंद्र सरकारच्या व्हायब्रंट विलेज प्रोग्राम अंतर्गत हा उपक्रम राबवला आहे. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम. IL-38 सी ड्रॅगन विमान निवृत्त झालेले आहे नौदलातून. मग काय IL-38 हे जे बघितलं ड्रॅगन हे लांब पल्ल्याचे सागरी गस्ती करणारे विमान 2023मध्ये जे की 31 ऑक्टोबर 2023 46 वर्षाचे जे काही सेवेनंतर काय निवृत्त झाले आहे. तर गोव्यातील दाबोलीम येथील INS हंसा येथे पदमुक्तीचा सोहळा पार पडला आहे. तर मग तुम्हाला विचारू शकते IL-36 सी ड्रॅगन हे विमान किती वर्षानंतर निवृत्त झालेले आहे? तर 46 वर्ष सेवा दिली त्यांनी हे निवृत्त झालेले आहे. तर एवढं लक्षात ठेवा की INS-30 सी ड्रॅगन. खालीलपैकी तुम्हाला विचारू शकते की नुकतेच निवृत्त झालेले विमान कोणते? तर जे की IL-38 सी ड्रॅगन विमान. तर हवाई संरक्षण प्रणाली. आता भारताने 2028 ते 29पर्यंत स्वतःची लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली तैनात करण्याची योजना आखली आहे. कधीपर्यंत हवाई संरक्षण प्रणाली? 2028 ते 29पर्यंत सर्वात लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली. मग जी 350 किलोमीटरपर्यंतच्या रेंजमध्ये येणारे जे काही स्टेल्थ फायटर आहे, विमाने आहे, ड्रोन आहे, क्रूझ क्षेपणास्त्रे आहे आणि अचूक मार्गदर्शित युद्धसामग्री शोधून नष्ट करायचं. कितीपर्यंत? 350 किलोमीटरपर्यंत. जे की भारताच्या संरक्षणाच्या बाबतीत हवाई दलाच्यामध्ये 350 किलोमीटरच्या आतमध्ये विमाने, ड्रोन, क्रूझ जे काही क्षेपणास्त्रे आहे, अचूक मार्गदर्शित युद्धसामग्री आहे हे नष्ट करायची. त्यासाठी 2028 ते 29पर्यंत सर्वात लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली तैनात करायची. हे
भारताने सांगितलेलं आहे 2028-29पर्यंत. ते किती? 350 किलोमीटरपर्यंतची. प्रोजेक्ट कुश. मग प्रोजेक्ट कुश कशाशी संबंधित आहे तुम्हाला विचारू शकते. तर हवाई संरक्षण प्रणाली 2028-29पर्यंत सर्वात लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली करण्यासाठी प्रोजेक्ट कुश 350 किलोमीटर रेंजमध्ये हे संरक्षण प्रणाली असणार आहे, जे की 2028-29पर्यंत तयार करणे सांगितले. एअर मार्शल साधना सक्सेना नायर. एअर मार्शल साधना सक्सेना नायर 23 ऑक्टोबर 2023 रोजी सशस्त्र दलाचे महासंचालक रुग्णालय सेवा म्हणून पदभार स्वीकारला आहे, जे की रुग्णालय सेवा म्हणून. पण एअर मार्शल साधना सक्सेना हे काय? सशस्त्र दलाचे महासंचालक म्हणून काय पदभार स्वीकारला आहे त्यांनी. हे प्रतिष्ठित पद जर बघितलं भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहे, म्हणून महत्त्वाचं आहे. एअर मार्शल साधना सक्सेना हे सशस्त्र दलाच्या महासंचालक पदभार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. लक्षात ठेवा, जे की पहिल्या महिला अधिकारी ज्यांनी सशस्त्र दलाचे महासंचालक पद स्वीकारलेले आहे ते काय? एअर मार्शल साधना सक्सेना. तर हवाई दलाच्या इतिहासात ते प्रथमच त्यांना व्हाईस मार्शल पदावरून एअर मार्शल पदावर बढती देण्यात आली आहे. तर एवढं लक्षात ठेवा, साधना सक्सेना जे काही हवाई दलातील एअर मार्शल म्हणून बढती दिलेली त्यांना आणि सशस्त्र दलात जे काय आहे महासंचालक पदावर ते नियुक्त झालेली पहिली महिला आहे. FATF जर बघितलं ग्रे लिस्ट. आता फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स FATF केमन आयलंड त्यासोबत पनामा, जॉर्डन आणि अल्बेनिया यांना ग्रे लिस्टमधून काढून टाकले आहे. तर FATFने काय ग्रे लिस्टमधून काढून टाकले? तर ही वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या लिस्ट राहतात FATFच्या, जे की फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या. त्यानुसार जर बघितलं केमन आयलँड त्यासोबत पनामा, जॉर्डन आणि अल्बानिया यांना या ग्रे लिस्टमधून त्यांनी काढून टाकलेले FATFने. तर 2023मध्ये अहवाल प्रकाशित केला त्यांनी FATFने. तर बल्गेरियाला ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट केलेले आहे. तर ग्रे लिस्टमधून काढलेले कोण आहेत? तर केमन आयलँड, पनामा, जॉर्डन आणि अल्बानियाला काढून टाकले आणि आता समाविष्ट केलेलं आहे बल्गेरियाला ग्रे लिस्टमध्ये. मनी लॉन्ड्रिंग आणि काउंटर टेररिस्ट फायनान्सिंग जे काही CFT सारख्या मानकांची पूर्तता करार नसलेल्या देशांच्या ग्रे लिस्टमध्ये समावेश होतो. जे की मनी लॉन्ड्रिंग, काउंटर टेररिस्ट फायनान्सिंग जे काही आहे यांसारखी जे काही मानके आहेत ते पूर्तता करत नसलेल्या जे काही देश आहेत त्यांनी या बाबतीत काहीच ॲक्शन घेतलेली नाही मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत, त्यांना हे या ग्रे लिस्टमध्ये समावेश केला जातो. तर यांना आत्ता बल्गेरियाला 2023मध्ये ग्रे लिस्टमध्ये FATFने समाविष्ट केलं. लक्षात ठेवा, एक देश आहे बल्गेरिया जे की FATFने ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट केलं आणि काढले कुणाला? केमन आयलँड, पनामा, जॉर्डन आणि अल्बानियाला. महाबली जहाजाचे अनावरण. कमांड सुनील कौशिक यांच्या कमांडर जे काही सुनील कौशिक आहे यांच्याकडे जर बघितलं तर 28 ऑक्टोबर 2023 रोजी भरूच गुजरात येथे महाबली नावाचे जे काय हे बोलार्ड पुलटक या जहाजाचे अनावरण केलेले आहे. म्हणजेच महाबली जहाज काय? महाबली नावाचं काय एक प्रकारचं जहाज आहे. हे जहाज नौदलाच्या जहाजांना आणि पाणबुड्यांना वळण आणि बंदिस्त पाण्यात युद्धाभ्यास करताना सहाय्य प्रदान करेल. म्हणजेच पाण्यामध्ये युद्धाभ्यास करण्यासाठी तो सहाय्य ठरेल. त्यासाठी महाबली हे एक प्रकारचं काय जहाज आहे. याचं भरूच गुजरातमध्ये अनावरण केलेलं आहे. तर याचे कमांडर सुनील कौशिक. लक्षात ठेवा, शौर्य दिवस साजरा केलेला आहे ते 1947मध्ये. तर काश्मीरमध्ये महाराजा हरिसिंग आणि भारतीय सरकारमध्ये जर बघितलं तर विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी झाली. कधी? 1947मध्ये. मग जम्मू काश्मीरमधून पाकिस्तानी जे काही सैन्य आहे या सैन्याला हसकावून लावण्यासाठी भारतीय लष्करांच्या काय तुकड्या बडगाम विमानतळावर काय उतरल्या. या घटनेला 76 वर्ष पूर्ण झाले मग 1947 पासून. तर त्यानिमित्ताने लष्कराने 27 ऑक्टोबर 2023 रोजी जम्मू येथे शौर्य दिवस साजरा केला आहे. कधी? 27 ऑक्टोबर 2023 शौर्य दिवस साजरा केला. कारण की जे की पाकिस्तानचे जे काही सैन्याला जम्मू काश्मीरमधून हिसकावून लावलं आणि त्यासाठी बडगाम विमानतळावर जे काही सैन्य उतरलं होतं त्या घटनेला 76 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणून शौर्य दिवस जम्मू काश्मीरमध्ये शौर्य दिवस 27 ऑक्टोबर 2023 रोजी पार पाडला आहे. उधमपूर ठरले बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन. जम्मू काश्मीरमधील उधमपूर बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. मनोज पांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डेहराडून मिलिटरी स्टेशनला उत्तराखंडचा दुसरा क्रमांक मिळालेला आहे बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन म्हणून. पहिला क्रमांक जर बघितलं तर उधमपूर मिलिटरी स्टेशन, दुसरा जर बनलं तर डेहराडून मिलिटरी स्टेशन आणि बेस्ट ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्टेशन जर बघितलं या टॉपीने राजस्थानच्या जे काय बिकानेर मिलिटरी स्टेशनला
ट्रॉफीने गौरवण्यात आले आहे. तर उधमपूर हे बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन म्हणून पुरस्कार मिळाला आहे. सागरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स रेलगन. आता जर बघितलं आपण, जपानने काय केलं की जे काही ऑफशोर प्लॅटफॉर्मवरून मीडियम कॅलिबर सागरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स रेलगनची यशस्वी चाचणी केली आहे. तर कोणत्या देशाने इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगनची काय यशस्वी चाचणी केली आहे, तर ती सागरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन जे की जपानने यशस्वी चाचणी केली आहे. सागरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन याची यशस्वी चाचणी जपान या देशाने केलेली आहे, लक्षात ठेवा. उद्भव प्रकल्प. उद्भव प्रकल्प कशासाठी? मग संरक्षण मंत्री जे की राजनाथ सिंग आहे यांनी उद्भव प्रकल्प लॉन्च केलेला आहे. या प्रकल्पात जर बघितलं, देशामध्ये जे की प्राचीन कौशल्य आहे, देशाच्या प्राचीन कौशल्यामध्ये काय जे की आत्ता जे लष्करी आहे त्या लष्कर क्षेत्रामध्ये हे प्राचीन कौशल्य एकत्रित करायचं आणि आजचं जे काही कौशल्य एकत्रित करायचं आणि या लष्करामध्ये स्वदेशी अध्यापन शास्त्राला काय चालना देणे हा त्याचा उद्देश आहे. म्हणजे उद्भव प्रकल्प हे कशासाठी आणलेला आहे? फक्त एवढं लक्षात ठेवा, लष्कराची जी की स्वदेशी अध्यापनाला चालना देण्यासाठी हे उद्भव प्रकल्प लॉन्च केलेला आहे. तर आता भारतीय लष्कर वारसा महोत्सव 1870 पासून कार्यरत भारतातील सर्वात जुनी ट्राय सर्व्हिस थिंक टँक युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे USI यांनी 21 ते 22 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे पहिली भारतीय लष्करी वारसा महोत्सव साजरा केलेला आहे. तर भारतातील जर बघितलं तर पहिला नवी दिल्ली येथे भारतीय लष्करी वारसा महोत्सव साजरा करण्यात आहे. आणि हा महोत्सव जर बघितलं तर भारताच्या समृद्ध लष्करी वारसा आणि परंपरांवर लक्ष केंद्रित करेल. तर हा भारतीय लष्करी वारसा महोत्सव नवी दिल्लीमध्ये पार पडला. हा महोत्सव समृद्ध लष्करी वारसा आणि परंपरांवर लक्ष केंद्रित करेल भारतीयांच्या. लँग्वेडॉक युद्धनौका जर बघितली तर ही युद्धनौका कोणाची आहे, तर ही फ्रेंच नौदलाची युद्धनौका आहे. ही लँग्वेडॉक युद्धनौका जर बघितली तर मुंबई बंदरात जी बाहेर पडली 19 ऑक्टोबर 2023 रोजी. सिम्पली तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की लँग्वेडॉक जे की युद्धनौका आहे हे नुकतीच मुंबई बंदरावर आली होती. एवढं लक्षात ठेवायचं की फ्रेंचची लँग्वेडॉक युद्धनौका. आयरन बीस्ट संरक्षण प्रणाली. इस्रायलने नुकतीच जे काय आहे आपली नवीन लेझर आधारित आयरन बीम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली चाचणी घेतली आहे. तर आता आयरन बीम संरक्षण प्रणाली ही कोणाची आहे, तर इस्रायलने केलेली संरक्षण प्रणाली आहे, जे की आयरन बीम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे, लेझर आधारित आहे. इस्रायल आयरन बीम संरक्षण प्रणाली. LCA मार्क A1 LCA मार्क 1A A1 पण म्हटले चालेल. लष्करी यंत्रणेच्या स्वदेशीकरणासाठी सुरू असलेली म्हणजे जे की लष्करी आहे या लष्करी यंत्रणेच्या स्वदेशीकरणासाठी सुरू असलेली जे काय आहे, आता जर बघितलं आपण LCA मार्क 1A लष्करी यंत्रणेच्या स्वदेशीकरणासाठी सुरू केलेले प्रयत्नादरम्यानचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखले जाते. तर LCA मार्क 1A हे काय आहे, एक प्रकारचं हलके लढाऊ विमान आहे आणि हे लष्करी यंत्रणेच्या स्वदेशीकरणासाठी सुरू असलेले प्रयत्नादरम्यानचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. बघा, समाऊ शहीद स्मारक. आता केंद्रीय गृहमंत्री जे की अमित शहा यांनी गुजरातमधील गांधीनगर येथे समाऊ शहीद स्मारक आणि ग्रंथालय यांचे उद्घाटन केलेले आहे. 1857च्या बंडामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या समाऊ येथील 12 हुतात्म्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे स्मारक बांधण्यात आले आहे. तर समाऊ शहीद स्मारक हे कुणासाठी आणि कुठे बांधलेले आहे, तर जे 12 हुतात्मा जे काही देशासाठी बलिदान दिले त्यांनी त्या 12 हुतात्म्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे स्मारक बांधण्यात आले आहे. कुठे बांधण्यात आले? गुजरातमधील गांधीनगर येथे. तर समाऊ शहीद स्मारक. प्रेसिडेंट कलर पुरस्कार. आता प्रेसिडेंट कलर पुरस्कार नागा रेजिमेंटच्या 3ऱ्या बटालियन म्हणजे 3 नागा हे 13 ऑक्टोबर 2023 रोजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून प्रेसिडेंट कलर पुरस्कार मिळालेला आहे. तर प्रेसिडेंट कलर्स पुरस्कार हा सन्मान कोणत्याही लष्करी युनिट, लष्करी प्रशिक्षण आस्थापना किंवा भारतीय राज्य किंवा युनियन टेरिटरी जे काही पोलीस आहे या दलांना दिला जाऊ शकतो. तर राष्ट्रपती का निशान या नावाने हे देखील सन्मान ओळखला जातो. तर प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड. तर जर बघितलं आपण AFMS प्रेसिडेंट्स कलर. आता AFMS प्रेसिडेंट कलर जर बघितलं, भारताचे राष्ट्रपती आणि सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काय आहे, सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय याला
AFMS म्हणजेच आर्मेड फोर्स मेडिकल सर्व्हिसेस प्रेसिडेंट कलर सन्मान प्रदान करण्यात आलेले, जे की AFMSला 75 वर्ष पूर्ण झाली आहे. AFMS म्हणजेच जे काय आर्मेड फोर्स मेडिकल सर्व्हिस याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याबद्दल सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला जे की प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड पण दिला आहे. सियाचीनमध्ये मोबाईल टावर. आता जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे सियाचीन ग्लेशियर. प्रथमच मोबाईल टावर बसवण्यात आला आहे. हे टॉवर जर भारतीय लष्कर आणि BSNL यांच्या सहकार्याने काय स्थापित केला आहे. तर लक्षात ठेवा 15,500 फूट उंचीवर हिमालयाच्या काराकोरम पर्वतरांगामध्ये आहे. यामध्ये जर बघितलं तर BSNLने मोबाईल टावर बसवलेला आहे सियाचीनमध्ये. सो फ्रेंड, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण राहिलेले जे काही महत्त्वपूर्ण न्यूज आहेत संरक्षण घडामोडी या बाबतीत पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येऊया. आणि राहिलेले जे काही आता युद्धाभ्यास आहेत आणि महत्त्वपूर्ण जे काही चर्चेत येईल काही आपण बघितले होते ॲप्स आणि पोर्टल ते राहिले होते.